ग्रामीण आणि शहरी भागातील पतसंस्था नागरिकांच्या अर्थसहाय्यासाठी उपयुक्त ठरणारी समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक नागरिकांच्या प्रगतीसाठी आर्थिक बळ देणारी संस्था म्हणजेच विनता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडाळी भुई या संस्थेला 34 वर्ष पूर्ण झाले। सन्माननीय सभासद व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या विनता पतसंस्थेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बघता विनता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेला 34 वर्ष पूर्ण झाली आणि रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले। त्यानिमित्ताने विनता पतसंस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्धापन सोहळ्याची सुरुवात संस्थापक संचालक निवृत्ती दामोदर आहेर यांनी सहपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। वसंत कुशाबा आहेर चेअरमन, शरद दौलत जाधव व्हाईस चेअरमन, प्रदीप गेणूजी आहेर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले। SMS सर्व्हिसेस, मिनी ATM, नेफ्ट RTGS, गोल्ड लोन यासारख्या अनेक सुविधा सभासदांना पुरवण्यात येतात। तसेच नागरिकांना आपले व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते। 45 कोटींचे भांडवल असणारी ही पतसंस्था, या पतसंस्थेने अनेकांची अनेक स्वप्न पूर्ण केली। विनता पतसंस्थेच्या या वर्धापन दिन सोहळ्यास नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र मिर्लेकर, कारभारी भाऊसाहेब आहेर, माननीय बांधकाम सभापती जिल्हा परिषद नाशिक, नितीन रघुनाथ आहेर शिवसेना, जिल्हा प्रमुख उभाटा, तसेच लोकनियुक्त सरपंच वडाळी भुई, प्रदीप गेणू आहेर मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवाजी म्हसू जाधव माननीय व्हाईस चेअरमन कादवा कारखाना, चंद्रकांत आहेर माननीय सरपंच वडाळी भुई, वसंत कुशाबा आहेर चेअरमन, शरद दौलत जाधव व्हाईस चेअरमन, निवृत्ती दामोदर आहेर संचालक, शिवाजी रघुनाथ जाधव संचालक, भरत चिमणराव जाधव संचालक, बाबाजी काशीनाथ जाधव संचालक, राजेंद्र वामन जाधव संचालक, ज्ञानेश्वर रावबा पगार संचालक, किरण परशुराम जाधव संचालक, शंकर रामदास पुरकर संचालक, श्रीमती भारती बाबूराव जाधव संचालिका, सौ कुंदा उत्तम आहेर संचालिका, बबन खंडेराव मोरे संचालक, सोमनाथ यादव धाकराव संचालक, देवराम दत्तू शिंदे संचालक, रवींद्र शिवाजी जाधव संचालक, ज्ञानेश्वर भीमा आहेर संचालक, योगेश बळवंत चौधरी संचालक, तसेच सभासद वर्ग, कर्मचारी वृंद, परिसरातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विनता पतसंस्थेच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त मला त्यांच्या या पतसंस्थेला भेट देण्याचा योग आला आणि माहिती घेताना जी वस्तुस्थिती लक्षात आली ती पाहता या सर्व पतसंस्थेच्या सभासदांसकट डायरेक्टर बोर्डाचं कौतुक करावं असं वाटतं। 227 सभासदांपासून सुरू झालेल्या आणि 27,000 भागभांडवल पासून सुरू झालेल्या या पतसंस्थेने जी गरुड भरारी घेतली या 35 वर्षात, ती आता जवळजवळ मला वाटतं 45 कोटीपर्यंत ही त्याचं भागभांडवल आहे, ठेवी आहेत आणि 150 कोटीचा टर्नओव्हर आहे। म्हणजे विनता हे नाव किती समर्पक आहे की जिचा मुलगा गरुड, त्या गरुडासारखी भरारी या पतसंस्थेने घेतलेली जाणवते। त्याच्यामागे अर्थातच कष्ट असणार। बिगर शेती सहकारी पतसंस्था म्हटलं तरी सर्वसामान्यांसाठी उभी राहिलेली आणि त्यांच्या सहकार्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी ही संस्था निर्माण झाली आणि आज त्याचा गाजाबाजा या संपूर्ण तालुक्यामध्ये, खास करून वडाळी भोईच्या प्रत्येक घरामध्ये एक आधारवड म्हणून ही पतसंस्था काम करते असं जाणवते। आणि म्हणून या 35व्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व डायरेक्टर बोर्डाचं, व्यवस्थापकांचं, सभासदांचं कौतुक करणं अपरिहार्य आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करताना हे आता 35 वर्ष झाले, 50 तर होणारच, पण पुढे 100 वर्षाच्याही पुढे ही संस्था आपलं नावलौकिक कायम ठेवेल आणि 150 कोटीच्या टर्नओव्हरवरून 1000 कोटीच्या टर्नओव्हरपर्यंत जाईल अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। विनता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वडाळी भुई या संस्थेला 34 वर्ष पूर्ण होऊन संस्था आज 35व्या वर्षात पदार्पण करीत आहेत। 271 सभासद आणि 27,100 या अल्पशा भांडवलावर सुरू झालेली ही संस्था आज 34 वर्षानंतर
2200 सभासद आणि 2 कोटीपेक्षा जास्त भाग भांडवल असलेली तालुक्यातील ही सर्वात मोठी संस्था आहे। आज अखेर संस्थेकडे 44 कोटीहून अधिक ठेवी जमा असून 24 कोटीहून जास्त रकमेचं कर्ज वाटप या संस्थेने केलं आहे। संस्थेची गुंतवणूक आज रोजी 33 कोटी असून राखीव व इतर निधी हे 10.5 कोटी एवढे आहेत। मागील वर्षामध्ये संस्थेने एकूण वार्षिक 150 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल केलेली आहे। परिसरातील जे सुशिक्षित बेरोजगार युवक असतील, छोटे व्यावसायिक असतील व गरजू लोक असतील, या सर्वांनाही संस्थेने कर्जपुरवठा करून त्यांना उभं राहण्यासाठी मदत केलेली आहे। आजपर्यंत संस्थेच्या मार्फत या परिसरातील 1000हून अधिक वाहनधारकांना वेगवेगळ्या वाहनांसाठी कर्जपुरवठा असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा असेल, त्याचप्रमाणे शेती व्यवसाय हा या परिसरामध्ये सर्वात जास्त आहे, तर शेती वर्गाला सोने तारण कर्जाच्या माध्यमातून वेळोवेळी मदत या संस्थेमार्फत केली जाते। संस्थेच्या एकूण कर्ज वाटपामध्ये सोने तारण कर्जाचा खूप मोठा वाटा आहे। त्याचप्रमाणे या परिसरामध्ये संस्थेवरती विश्वास असल्याने अनेक ठेवीदार या संस्थेमध्ये आपल्या ठेवी, मुदत ठेवी, सेविंग खाते किंवा अल्पबचतच्या माध्यमातून या संस्थेमध्ये गुंतवणूक करीत आहेत। आज रोजी या संस्थेची अध्यक्ष म्हणून श्रीयुत वसंतराव आहेर व उपाध्यक्ष म्हणून शरदराव जाधव हे काम बघत आहेत। संस्थेच्या या वाटचालीमध्ये संस्थेचे सर्व आजी माजी संचालक असतील, सभासद असतील, या सर्वांचा मोलाचा वाटा राहिला आहे। या निमित्तानं आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्या ठेवीदार असतील, कर्जदार असतील व हितचिंतक असतील, यांनी संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेऊन जे संस्थेला उपकृत केलं आहे त्यांचे विशेष आभार या आजच्या दिवशी आम्ही मानतो। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।